हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ जिंदगी में सब कुछ लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो, जीतने की उम्मीद जिंदा रखो. या भरतीमध्ये आपल्याला लागायचंय. हे स्वप्न तू उराशी बाळगून आलास ते पूर्ण करण्यासाठी सध्या बाकीच्या गोष्टी सोडून फक्त आणि फक्त फोकस ग्राउंडवर कर. ग्राउंड जितकं महत्वाचं आहे तितकी लेखी महत्वाची आहे आणि लेखीमुळे तो हा निकाल जाऊ नये म्हणून संध्याकाळी 9-9:30 वाजता मी लावी आलो. 2-4 मार्कामुळे भाऊ घरी राहू नये, बरोबर आहे का नाही. पण तू बी दोन्हीला पॅरलल महत्व दिलं पाहिजे. ग्राउंड बी महत्वाचं आहे आणि लेखी बी महत्वाची आहे आणि जिंकेपर्यंत म्हणायचं मी जिंकणारच आहे. कारण मी कुठेतरी ऐकलं होतं, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ जिंदगी में सब कुछ लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो, जीतने की उम्मीद जिंदा रखो. बस आयुष्यामध्ये आपण जिंकणारच आहे त्यावर आपला विश्वास जर असेल ना तर कोणतंही कार्य करताना आपल्याला अडचण येत नाही आणि बरं वाटते जरा. तर आपण सर्वजण जिंकणार आहोत आणि तुम्ही जिंकावं यासाठीच आपला केलेला अट्टास आहे. नमस्कार. मांदियाळी हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी पर्यायातून निवडा. याचं उत्तर मी मागच्याच व्हिडिओत सांगितलं पण डबल एकदा आता. मांदियाळी लक्ष द्या सर. समूहदर्शक शब्द कलेक्टिव्ह नाउन. समूहदर्शक शब्द नेहमी एकवचनी असतात. सैनिकांची काय असते रे? पलटण. सैनिकांची काय असते? पलटण किंवा तुकडी असते. करवंदांची जाळी असते. धान्यांची रास असते. तसं भक्तांची मांदियाळी असते. भक्तांची मांदियाळी असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे भक्तांची मांदियाळी. ऑप्शन नंबर 1 इज द राइट आंसर. बोलो.